मंडळी चला समोर येऊन बसा चला हरि ओम हरि ओम चला चला उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती त्यांनी कृपा करून श्री मंडपाची कृपा करावी राम कृष्ण हरी थोड़ा आवाज दे बेटा हरी आय रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी बाता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, रावया पार भव सिंधू, शिवंत देह जाणार शिवंत देह जाणार सकळा, आयुष्यात प्राण सावधान, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी,
करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची हा श्रीमंत देह जाणार सकळा शिवंत देह जाणार हा श्रीमंत देह जाणार सकळा शिवंत देह जाणार ऐशा तो काळ सावधान आयुष्य तो काळ सावधान आयुष्य तो काळ सावधान तो कामने इहलोकीच्या व्यवहारो कामने अलोकीच्या व्यवहार तो कामने इहलोकीच्या व्यवहारो कामने अलोकीच्या व्यवहार काडोळे दुरे परुणे राहू काडोळे दोरे वरुणे राहू काडोळे दोरे वरुणे राहू हा श्रीवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ हा श्रीवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ ऐशा तो काळ सावधान आयुष्य तो काळ सावधान आयुष्य तो काळ सावधान विठ्ठल फारुक माई फारुक माई फारुक माई फारुक माई करावया पार सिंधू करावया पार सिंधू नाच बंद
सकळ आयुष्य खातो काळ क्षणोक्षणी हाचे करावा विचार तराया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुने राहू नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान विठाला विठाला
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काढ सावधान, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे अधिकरण, हे जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे नमोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, त्यांचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदत्र जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदित्य जननी ही देवाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपीसाठी घेतलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाकडे वळण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणे अत्यावश्यक आहे. हे कीर्तन कोणत्या निमित्तानं आहे, इको कमी काय कारण आहे? संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी जामनेर गाव, आणि त्या गावामध्ये असलेलं हे कोणतं नगर आहे? शंकरनगर. हे भगवंताचं नाव असलेलं हे नगर, आणि हे वरखेडा रोड, आणि त्या ठिकाणी असलेले विजय चुनीलाल कुमावत यांच्या घरी हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं, या विजय चुनीलाल कुमावत यांचे पाहुणे
म्हणजे दोघं मिळून आमंत्रित केलं, परंतु त्यांना खूप गोळी केराड्याचे असलेले राजीव, नाव काय, राजीव रामदास नारोडे यांनी मला आमंत्रित केलं की महाराज, आमचे सासरे बुवा वारलेले आहे, तुम्हाला माहित आहे. म्हटलं मला माहित आहे, मी आपल्याच समाजाचा आहे, काय टेन्शन, मला माहित आहे. परंतु म्हणे महाराज, आपल्याला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे त्यांच्या उत्तर कार्यावर, कारण भगवंताचं नामस्मरण व्हावं. मनुष्य जीवनभर तर भगवंताचं नामस्मरण करतोच, घेतोच, पण जर यदा कदाचित त्याच्याकडून विसर पडलेला असेल तर त्यासाठी त्याच्या उत्तर कार्यावर कीर्तनाचा कार्यक्रम व्हावा. त्या निमित्तानं मला त्यांनी आमंत्रित केलं. आणि आज चुनीलाल नारायण कुमावत त्यांना जाऊन आज 13 दिवस, आणि त्यांचा 13व्याचा कार्यक्रम त्यांच्या पश्चात असलेला परिवार, भाऊ, मुलं, मुली, नातवंड, असा परिवार त्यांच्या मागे आज ते या परिवारातून सोडून गेलेले आहे. विठ्ठल 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 ते आपल्या परिवाराला सोडून निघून गेले आहे, आणि या परिवारावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परमेश्वर या परिवाराला हे दुःख पेलण्याची शक्ती देवो, आणि त्या दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. परंतु भगवंत शक्ती देतो, दुःखामधून निवारण्याची शक्ती देतो. तुम्ही त्याच्या नामात राहाल, त्याचं नाम घ्याल, तर बरेचसे दुःखाचे डोंगर सुंदर असं प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल भगवंत आपल्याला फार मोठ्या संकटातून सुद्धा बाहेर काढतो, परंतु भगवंताच्या नामस्मरणात आपण पाहिजे, आणि आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास. आमच्या पाहुणेबांचा विश्वास होता, म्हणून त्यांनी आज या ठिकाणी कीर्तन आयोजन केलं. भगवंताच्या नामस्मरणावर, चिंतनावर त्यांचा विश्वास होता, म्हणून आज या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं. आणि आज
या ठिकाणी महाराजांनी सुंदर असं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. घेता नाम विठोबाचे. कुणाचे? विठोबाचे. मी तर आपल्याला अशी परिस्थिती झाली आहे की जर आपल्याकडे वेळ असला तर आपण भगवंताचं नाम घेत नाही, परंतु रिकाम्या कामामध्ये वेळ घालवतो. रिकाम्या कामामध्ये वेळ न घालून घेता नाम विठोबाचे, पर्वत जडतील पापाचे. कितीही पापाचे पर्वत असतील ते जडून जातील, ते भगवंताच्या एका नामामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज या ठिकाणी ह्या कीर्तनाचं आयोजन. परंतु जे व्यक्ती गेलेली आहे त्यांच्या आत्म्याचं शांती लाभो म्हणून हा कार्यक्रम आहे. परंतु त्यांच्या विषयी जर आपण पाहिलं तर त्यांच्या पत्नी जाऊन किती दिवस झाले बाबा? तुमच्या वहिनी विजय तुमच्या आई यांना जायला किती दिवस झाले? तरी मला वाटतं 15-20 वर्ष. 15-20 वर्ष त्यांच्या पत्नीला जायला झाले, जे चुनीलाल कुमावत जे वारले आहे. 15-20 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नी वारलेल्या आहेत. जामनेरच त्यांचं माहेर होतं. हसमुख स्वभाव होता. आणि त्या ताई 20 वर्षापूर्वी वारल्या, तरी यांनी चुनीलाल नारायण कुमावत यांनी मुलांचा सांभाळ केला. मुलांचा सांभाळ केला, मुलांना उद्योग धंद्याला लावलं, सुसंस्कारित मुलांना बनवलं. म्हणून आज या ठिकाणी कीर्तन आहे. नाही तर काय लोक म्हणतात, कशाला कीर्तन, कशाला रिकामा खर्च करता. बाकीचा खर्च करतील लोक, परंतु कीर्तनासाठी लोक करायला तयार नाही. पण यांनी आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ ज्या मुलांनी हा कार्यक्रम ठेवला, विजय चुनीलाल कुमावत आणि गणेश चुनीलाल कुमावत, यांचे आभार मानतो. आणि त्यानंतर तुमचे सुद्धा सर्वांचे आभार मानतो. आणि आमच्या ताई हरिभक्त परायण मंगलाताई महाराज, कांतीलाल बाबा हरिभक्त परायण, देवराम दादा, विजय महाराज हरिभक्त परायण, आमचे श्रावण काका, त्यानंतर हरिभक्त परायण गणगे महाराज, नागेश महाराज, चिंचखेड्याहून आलेली मंडळी, त्यानंतर आमचे हरिभक्त परायण वाघ भाऊ साहेब, सुंदर असं त्यांचं गायन आहे. आणि ह्या सर्व मंडळींचं प्रेम माझ्यावर आहे. आणि त्यानंतर जो भोळा भक्त या ठिकाणी उभा आहे, गजानन भाऊ, हा सुद्धा या ठिकाणी आहे. तुम्ही सर्व मायबाप, मृदुंगाचार्य महाराज, काय नाव बेटा? चेतन महाराज, सुंदर असं पखवाज वादक. आणि त्यानंतर आमचे हरिभक्त परायण भिवा दादा ठाकरे, त्यांनी बऱ्याच दिवसातून माझ्या कीर्तनाला येऊन बसले. असं आहे का? वा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कसं माझी थोडी नजर कमी होत जाते, त्याच्यामुळे कोण येतं कोण जातं खरं लक्ष राहते. पण खूप आभार बाबा तुमचे, माझ्यावर खूप प्रेम आहे. निवृत्ती बाबा टाकडे यांचे बी माझ्यावर खूप प्रेम होते. आणि सर्वांचं या ठिकाणी प्रेम, आणि जास्तीत जास्त जर प्रेम असलं तर ह्या माईकवाल्या भाऊचं आहे. सावता साऊंड सर्व्हिस, सुंदर असा साऊंड आहे आणि या ठिकाणी सुंदर असा आवाज आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी चुनीलाल नारायण कुमावत यांच्याविषयी तुम्हाला सांगत होतो की मुलांचा सांभाळ केला. मुली किती आहे? 2 4 पहा, 4 मुली, 4 मुली 2 मुलं, असा परिवार. 20 वर्षापूर्वी पत्नी जाऊन झाले तरी त्यांनी सर्व परिवाराला सांभाळून ठेवलं.
सर्व परिवाराला सांभाळून ठेवलं आणि याच वडिलांनी आईचं ही प्रेम आणि वडिलांचं बी प्रेम या मुलांना दिलं. आईची आठवण येऊ दिली नाही. त्यांचे खूप आभार मानतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. दडपत्या मुळात रकरकत्या राहील माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. राहील माझ्यासाठी तू रक्ताच्या घामात. कधी घेईल मुठभर घात, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना सोडविले काट्याचे पास. आई माझी मायेचा जीवनाला आकार. माझी मायेचा जीवनाला आकार. बाप माझे थोर, आई बाप माझे थोर, त्याला त्यांना जीवा आधार. आई माझी मायेचा आधार. तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवाला आकार. कसा आकार दिला होय आईने आपल्या जीवाला. कोण म्हणतं मी माझा स्वतः जन्माला आलेलो आहे. गर्वाची भाषा का करावी आणि का गर्वानं जीवन जगावं. अरे ज्या आईने आम्हाला जन्म दिलाय तिचे उपकार कधीच विसरायचे नाही. ज्या वडिलांनी आमचं पालन पोषण केलं त्यांचे उपकार हे विसरायचे नाही. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. किती उपकार आहे हे संतांनी सांगून दिले आहे. किती आनंद वाटतो हो मुलींना आई वडिलांच्या घरी आल्यावर. आता तोच प्रसंग आहे. आखाजीचा सण आहे. मुली घरी येतात. चैत्र वैशाखाचे ऊन खडकत पुनी झाले लाल ताई असं म्हणता. मुली आई वडिलांकडे येतात आणि सुखानं आई वडील त्या मुलांच्या पाठीवर डोक्यावर हात फिरवतात. तसंच आमच्या चुनीलाल बाबांनी काम केलं आहे. आईचा आठवण त्या मुलांना येऊ दिली नाही. असे मुलांवर त्यांनी संस्कार टाकले. कधी त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर त्यांना राम राम दादा जर म्हटलं तर राम राम डबल म्हणायचे, प्रेमानं म्हणायचे, हसत्या चेहऱ्यानं म्हणायचे. आणि ते मुलींच्या डोक्याहून हात जेव्हा फिरवत असतील तर त्या मुलींना किती आनंद वाटत असेल की आमच्या वडिलांना आमच्या आई नसताना सुद्धा आमच्या आईची आठवण आम्हाला येऊ दिली नाही. असा संसार यांनी चालवला. संसाराच्या बरोबर परमार्थिक मुलं जन्माला घातले हे सर्वात मोठं भाग्य. आणि आज तुमच्या समोर मी बोलतो मला सुद्धा खूप आनंद वाटत आहे. कारण मी बऱ्याच ठिकाणी कीर्तन माझे झाले परंतु समाजामध्ये आज मी पहिल्यांदा बोलतो आहे. महाराज समाजाच्या व्यक्तीच्या उत्तर कार्यावर आज मी पहिल्यांदा कीर्तन करतो आहे. मी विचार करतो तुम्हाला थरकाप होत होता श्रावण काका की काय बोलावं. कारण आपण बाहेर तर भरा मिठ्ठू सारखा बोलतो, पटापट बोलतो, पण घरी घरामध्ये बोलताना विचार करावा लागतो. म्हणून मी आज
कसं तरी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करेल. मज पामराशी काय थोरपण, माझ पामराय काय थोरपण, माझ पामराय काय थोरपण, माझ पामराय काय थोरपण, माझ पामराय काय थोरपण. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. संत म्हणतात मज पामरा काय थोरपण. तसंच आज या ठिकाणी मी तुमच्या समोर सांगतो, मज पामरा काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. लहानपण दे, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुळगीचा करे तारवा, मुळगीचा करे तारवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देग देवा, मुंगी साखरे चरावा. का म्हटलंय संतांनी असं? मोठेपण काबरं नाही. अरे संतांनी तर असे असे ग्रंथ लिहून ठेवलेले आहे की आपल्या जीवनाचा उद्धार होऊन जाईल, आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. तरीही त्या संतांनी सांगितलं लहानपण देग देवा. कितीही मनुष्य मोठा झाला, संत सांगतात मनुष्य कितीही मोठा झाला तर त्याच्या जवळ गर्व नको, अभिमान नको. झाला होता, नम्र झाला होता, होता होता होता. नम्र झाला होता, होता नम्र झाला होता, नम्र झाला होता, नम्र झाला होता, होता 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 होता. हे नम्र झाला होता, होता 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 होता. Bota, 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 bota.
सुंदर असं प्रमाण या ठिकाणी महाराजांनी दिलेलं आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. महाराज आजचा विषय असा आहे, आपण मध्ये दाबले गेलो. कार्यक्रम लवकर चालू करायला परवानगी नाही आणि लेट चालू ठेवण्यासाठी सुद्धा परवानगी नाही. मध्ये फसलो आम्ही. वेळेचं भान आहे, नाही तर असे असे प्रमाण आहे की त्या प्रमाणावर एकेका प्रमाणावर एक एक तास बोलता येईल. तुम्हाला वाटेल महाराज तुम्ही काही हसवत नाही, काही बोलत नाही, काही नाही, जीवनाचा उद्धार नाही होत. हो, नाही तर हसवणारे भरपूर आहे, पण ते फसवणारे आहे. हसवणारे आहे ते फसवणारे आहे. मी काही बोलत नाही कोणाच्या विषयी. विठ्ठल 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 कारण मी काही एवढा मोठा कीर्तनकार नाही. तुम्हा सर्व मायबापांना माहीत आहे, तुम्ही आपल्या समाजाच्या लोकांना सुद्धा माहीत आहे. मी मोठा नाही, मी दाढीनं सफेद झाली म्हणून मोठा दिसतो. आमच्या टाळकरी मंडळींना सुद्धा माहिती आहे की मी एक छोटासा कीर्तनकार आहे. नाही, दिसायला मोठा आहे पण छोटासा आहे. आणि खरंच माणसाने जीवनामध्ये छोटंच असावं, लहानच असावं. जीवन जगताना माणसाने गर्वाने कधीच जीवन जगू नाही. कारण गर्व कोणाचं राहिलं हो, कोणाचंच राहिलं नाही. आजा गेला पंजा गेला, आजा मेला पंजा मेला, बाप बसला गेला. आजा मेला पंजा मेला, बाप बसला गेला. देखत देखत ना तू पण तैसा झाला. देखत देखत ना तू पण तैसा झाला. उठा उठा जागा पाटे बयाने मोठे. 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 आजा गेला पंजा गेला, बाप म्हसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. कोणाला येथे राहायचं आहे, कोणीच या ठिकाणी राहणार नाही. प्रत्येकाला या ठिकाणून जायचं आहे, कोणीच या ठिकाणी राहणार. तुका म्हणे तोला सोडविना कोणी. तुका म्हणे तोला सोडविना कोणी. तोला सोडविना कोणी. का म्हणे तोला सोडविना कोणी. तुका 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 म्हणे तोला सोडविना कोणी. एका जगपाने वाचोनिया वाचोनिया. एका जगपाने वाचोनिया वाचोनिया. काळाचे ओरे पडरवणे वा. काळाचे ओरे पडरवणे वा. एका चक्रपाने वाचोनिया. एका चक्रपाने वाचोनिया. काळाचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगोदर महिला भाकरी करत होत्या. महाराज मंडळी महिला भाकरी करत होत्या आणि टोपली राहत होती भाकरींची. एक भाकर केली की टाकली, दुसरी केली की टाकली, तिसरी केली की टाकली. आता आपलं कीर्तन जर म्हटलं
तर आपल्याला सर्वांना एवढा आनंद या ठिकाणी वाटत आहे की आपण प्रमाण जे आहे आपले सुंदर असे प्रमाण आहे की एकेका प्रमाणावर मी सांगितलं तुम्हाला की एक एक तास बोलता येईल. परंतु मला काय होईल की खालची भाकर काढू का वरची भाकर काढू पण तुम्ही एक एक भाकरी काढतो. आता 3 भाकरी दबल्या परंतु मध्येच काढतो. 3 भाकरी दबल्या तरी तुम्हाला विचारून मी त्या मागून घेईल. अगोदर आपलं प्रमाण होतं आजा गेला पंजा गेला बाप म्हसना गेला. आपण ह्या गोष्टीचा आपल्याला विसरच पडतो. कारण जर ह्या गोष्टीची आपल्याला जर आठवण असली तर आपण परमार्थ सोडणार नाही आणि प्रामाणिकपणा सुद्धा सोडणार नाही. कोणाचा द्वेष मत्सर आपण करणार नाही. ह्या जर गोष्टी आपल्याला कळाल्या आजा गेला पंजा गेला बाप म्हसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अशी परिस्थिती आहे. ताई आपल्याला तर खरंच 2-2.5 तास लागतात. तुम्ही सर्व मंडळी जर असले तर आमच्या ताईला सुद्धा या ठिकाणी उत्सुकता वाटली आणि ताई टाळ घेऊन या ठिकाणी उभे राहिल्या. खरंच भगवंताच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. खूप भक्तीमध्ये खूप सामर्थ्य आहे. महाराज तुम्ही काय प्रमाण दिलं तुका म्हणे तुला हे भाकर मी तुम्हाला कळायला लावली. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी छोटा कीर्तनकार आहे म्हणून ही भाकर तुम्हाला काढायला लावली. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी एका चक्र पाणी वाचून या. भगवंत आपल्याला जर त्याची भक्ती केली तर भगवंतच आपल्याला सोडवतो. नाही तर नातेवाईक भाऊ बन कोणीच आपलं नसतं. विठ्ठल 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 विषय आपल्याला भरपूर बोलण्यासारखे आहे. मी बी भरपूर गाठसोड बांधून आणलं होतं परंतु आता त्याच्यातली कोणती कोणती पुढी कोणती कोणती सांगावी. मी तर मोठं गासोड आणलेलं होतं. जेवढं सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करेल. जर आपण पाहिलं खरंच मृत्यू हा खरा आहे तर आपला लोभ सुटून जाईल. लोभ जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत आवाज जब देगी तुमको घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब आवाज देगी तुमको घर से बाहर निकलना पड़ेगा.
कारण प्रत्येकाला जायचं आहे. तो महाराजांनी सांगितलं इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार, इथे नाही ऊर आले अवतार. रे पामर दिवशी रे पामर कोणालाच या ठिकाणी राहायचं नाही. फक्त प्रेमाने जगा आणि गर्वाची भाषा आणि अभिमान सोडून द्या. कारण सोडून द्या का सांगतो, कारण आपल्याला सर्व सोडून या ठिकाणून जायचं आहे. काहीच नाही. मुठिया बांध के आया रे जगत में, हाथ पसारे जाएगा. क्या लेकर तू आया था जगत में, क्या लेकर तू जाएगा. कबीरजी म्हणतात, कबीरा कहे हम जब पैदा हुए, कबीरा कहे हम जब पैदा हुए, जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, जग रोए हम हसे. जीवनात आपण आला ना तर असं काम करून जावं की लोकांनी आपल्यासाठी रडावं आणि आपण हसत हसत प्राण सोडावे. कितीही दुःख असू द्या, हसत हसत कोणाचे प्राण जातात. जो भगवंताचं नाम घेतो त्याचे हसत हसत प्राण जातात, कारण त्याला कोणत्याच गोष्टीचं दुःख वाटत नाही. विठ्ठल 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 आज जर आपण विचार केला तर आज गौतम बुद्ध. ताईंना म्हटलं भाऊ विसरले का काय, पण तुमचा आशीर्वाद आहे ताई, सर्व मंडळींचा माझ्या पाठीशी आहे, म्हणून भगवंत मला विसरू देत नाही. नाहीतर मी फार विसराळू आहे. मी विसराळू असा आहे, बाजारात जर गेलो आणि काही सामान घेतलं तर सामान तिथे ठेवून घरी चालला जातो. एवढा विसराळू आहे. पण भगवंताची कृपा, तुमच्यासारख्या मायबापाचं प्रेम तुम्ही मला विसरू देत नाही. विठ्ठल विठ्ठल. आज गौतम बुद्धांची जयंती, फार मोठा चांगला योग झाला. आज बाबांचं उत्तर कार्य आणि त्यातल्या त्यात गौतम बुद्धांची जयंती. मग गौतम बुद्धांचं नाव मी एवढं मोठ्यानं का घेतलं, कारण गौतम बुद्धांची सुद्धा कीर्तीच राहिली. मरावे राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. राहिल्या त्या कीर्ती जगामागे, उत्तमची उरे कीर्ती मागे.
राहिल्या त्या कीर्ती जगामागे. नाही तर असा प्रसंग येतो महाराज, दृष्टांत सांगत नाही मी पण सांगतो थोडासा. काही काही लोक मरतात, लोक म्हणतात बरं झालं बाबा मेला, लोक म्हणतात बरं झालं मेला. ते त्याची कीर्ती. काय ते त्याची राहिल्या त्या कीर्ती जगामागे. आणि कोणी जर मेलं ना, पूर्ण गल्ली, पूर्ण गाव, पूर्ण तालुका रडतो. त्या माणसासाठी तो माणूस जर मेला, त्याच्यासाठी सर्व रडतात. ती त्याची कीर्ती. इकडची हे कीर्ती, तिकडची ते कीर्ती. अशा माणसाच्या कीर्ती आहे. मग आपण ठरवायचं की आम्हाला कोणत्या कीर्तीत बसायचं. म्हणून आपण मुलीचं नाव कीर्ती ठेवले. बऱ्याच ठिकाणी कीर्ती आहे, पण ते बी चांगली कीर्ती करत नाही. आता कीर्ती फार, आता मला ते बोलायचं नाही. या ठिकाणी सप्ताहामध्ये आम्ही भरपूर बोलतो, काय बोलायचं काय नाही, कोणी कसं वागावं, कोणी कसं राहावं. पण ह्या ठिकाणी भान आहे, ह्या ठिकाणी नियम आहे की व्यवस्थितच बोलावा. मग कीर्ती माणसाची राहिली. आपण गौतम बुद्धांचा विचार करत होतो. गौतम बुद्धांची कीर्ती राहिली. कीर्ती त्या राहिल्या जगामागे, उत्तमची उरी कीर्ती मागे. गौतम बुद्धांची कीर्ती या ठिकाणी राहिली. का राहिली? की त्यांनी संसार प्रपंचाकडे लक्षच दिलं नाही. हो, अरे गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि एका महात्म्याने सांगितलं की हा मुलगा फार मोठा कीर्तिवान निघणार आहे, वैराग्यवान निघणार आहे. या गौतम बुद्धाचं नाव सिद्धार्थ ठेवण्यात आलं. आणि आईवडिलांनी ठरवलं जर हा मुलगा कीर्तिवान निघणार आहे, वैराग्यवान निघणार आहे, तर आपला राजकारभार, आपला प्रपंच कोण चालवेल. आम्ही मुलं कशासाठी वाढवतो की आमचा प्रपंच चालवावा, आम्ही कमवलेली प्रॉपर्टी त्याच्याकडे लक्ष द्यावं, आमच्या वंशाला दिवा असावा. आणि त्या सिद्धार्थाच्या आईवडिलांनी ठरवलं की या मुलाला आता बाहेर जाऊ द्यायचं नाही, कारण याने जर तिकडेच त्याग करून घेतला तर मग कसं होईन, प्रॉपर्टी स्टेट कोण सांभाळेल. त्या गौतम बुद्धाला त्यांनी 12 वर्षाचा होईपर्यंत घरात ठेवला. लग्नासारखा झाल्यानंतर लग्न करून टाकलं. लग्न झाल्यानंतर सिद्धार्थाला मुलगा झाला. मग त्या सिद्धार्थाला असं वाटलं की आपल्याला आता राज्यकारभार चालवायचा आहे. मग समाजाचा अनुभव घ्यावा लागतो ना, कसा की कोण समाजात कसा वागतो, कोण दान करतं. सिद्धार्थाने ठरवलं आणि आपल्या प्रधानजीला घेऊन सिद्धार्थ भ्रमण करण्यासाठी निघाले. सिद्धार्थ भ्रमण करण्यासाठी निघाले असताना त्यांना एक व्यक्ती दिसले. माझ्यासारखे म्हातारे बाबा होते, काळी टेकत चालत होते. त्या सिद्धार्थाने आपल्या प्रधानजीला विचारलं, प्रधानजी हे बाबा कोण, असे का दिसतात. म्हणे मनुष्य तुझ्यासारखा राहत नाही बाबा, असाच होतो. म्हणून मत कर अभिमान रे बंधे, मत कर अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. ए मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. ए मत कर तू अभिमान बंदे, मत कर तू अभिमान. एक दिन मरने में मिल जाएगी तेरी जान. ये मेरी जान, एक दिन मरने में मिल जाएगी तेरी जान. आज ये मेरी जान. मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान. सुंदर असं प्रमाण ताईने या ठिकाणी दिलं. मत कर तू अभिमान रे बंधे, मत कर तू अभिमान. एक दिन मिट्टी में मिल जाएगा तेरा ये गुमान. हे गर्व जे आहे ना माणसाचं, हे मिट्टीमध्ये मिळणार आहे. कारण आपण पाहिलं आहे आपल्या जगात सगळ्यात बलशाली भक्त कोण पैदा झाला होता. बलशाली रावण कोण बलशाली होता, भक्त होता पण बलशाली होता.
पण चूक काय झाली होती? मत कर रे अभिमान रे बंधे, मत कर तू अभिमान. त्याला रावणाला थोडासा अभिमान झाला होता, म्हणून त्याचं गर्व हरण झालं. मग आपण त्यांच्याकडे कथाकडे बघायचं का आपल्या पायाकडे पाहून चालायचं? कथा वाचायच्या, काही पाहायचं, कीर्तन ऐकायचं, कथा ऐकायच्या, आणि तसं जीवनामध्ये आपण चालायचं. काहीच नाही जीवनामध्ये, काहीच नाही. यांच्याजवळ एवढ्या पेट्या भरलेल्या आहे, एकेकाकडे 100 प्रमाण आहे. मग त्या पेट्या जर यांनी उघडल्या तर तुम्ही म्हणसाल आता हे कीर्तन कुठपर्यंत चालेल. मग सिद्धार्थने विचारलं प्रधानजीला, प्रधानजीने सांगितलं मनुष्य हा म्हातारा होतो, बालपणी जन्माला येतो, तारुण्य अवस्थेत येतो, म्हाताराही होतो. आता काही तरुण म्हातारे होत नाही, तो आपला विषय नाही. व्यसनाधीन गेलेले आहे ते म्हातारेही होत नाही. मग त्या वेळेस सांगितलं की लोक म्हातारेही होतात. सिद्धार्थाने विचार केला की काय करावं, पुढे निघाला. सिद्धार्थाने रथ पुढे घ्यायला लावला. पुढे रथ गेल्यानंतर सिद्धार्थाने एका व्यक्तीला 2 लोक धरून जात होते घेऊन, इकडनं एक हात इकडनं एक हात, ते त्याला घेऊन जात होते. सिद्धार्थाने प्रधानजीला विचारलं, प्रधानजी हे काय भानगड आहे? ह्या माणसाला असं धरून का नेत आहे, असं का नेत आहे? म्हणजे हा आजारी आहे. विनोदाचे भाग भरपूर आहे, पण मी तुम्हाला विनोद सांगत नाही, कारण तुम्ही एकाग्रतेने ऐकत आहात. आणि तुम्हाला जर विनोद सांगला तर तुमचं एकाग्रभंग होईल, म्हणून मी त्याची काळजी घेत आहे. सिद्धार्थाने सांगितलं हा कोण आहे? तर म्हणे हा आजारी आहे. म्हणे मनुष्य आजारी पडतो का? आपण पडतो ना, खरंच पडतो. प्रत्येक एखादा माणूस, आमच्या गल्लीमध्ये एक माणूस आहे, म्हणे महाराज आपण आयुष्यामध्ये एकही गोळी अजून खाल्लेली नाही. असे आहे. काही काहींचं शरीर प्रकृती चांगली आहे भगवंताच्या कृपेनं, की त्यांना एकही गोळी घेण्याचं काम पडत नाही. परंतु या प्रत्येक मनुष्य हा आजारी पडतो, काही आजाराने जातो, काहीचं आता बाबांचं दुःखद निधन झालेलं आहे, आजाराने नाही गेले, परंतु वय झालं होतं तरी ते अजून टिकले असते, परंतु त्यांचं दुःखद निधन झालं. फार दुःखाची घटना आहे. मग सिद्धार्थाने सांगितलं मनुष्य आजारी पडतो, हे पाहिलं. पुढे गेल्यानंतर प्रेत यात्रा चालली होती, आणि त्या प्रेत यात्रामध्ये लोक राम बोलो भाईराम म्हणता. मग कोणाला म्हणता? आपसात म्हणता का? नाही, त्याला म्हणता ते आता म्हणतो का तू राम, राम बोलो भाईराम? नाही, तो म्हणतो तुम्हीच म्हणा. काही काही जन्मभर देवाचं नाव घेत नाही, तोही विनोदाचा भाग आहे. मी विरोधात गेलो तर गडबड होऊन जाईल. ते किरटी चालली होती. किरटी जात असताना सिद्धार्थाने विचारलं हे काय भानगड? म्हणे मनुष्य मेलेला आहे, मनुष्य मेलेला आहे. या माणसाला हे लोक घेऊन जात आहे. म्हणजे कुठे घेऊन जात आहे? म्हणे मशानपीठ घेऊन जात आहे. एक काम करायचं, प्रत्येकाने काय करायचं, जिकडून मशानभूमीकडून जर तुम्ही गेलात, तुमची नजर जर मशानभूमीकडे पडली तर पदर घ्यायचा मोठा. काय करायचं? पदर घ्यायचा, तिकडे पाहायचं नाही, त्या मशानभूमीकडे पाहायचं. माऊली, मशान माऊली तुला नमस्कार. कारण सर्वात शेवटी जर आपला स्वीकार करणार आहे तर ते मशान माऊली करणार आहे. मी कधीही मशानभूमीच्या जवळून जर गेलो तर त्याचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. आणि त्या सिद्धार्थाने सांगितलं ह्या माणसाचं काय करणार? तर म्हणे मशानभूमीमध्ये घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी चिता रचणार, लाकडं ठेवणार आणि अग्नी डाग देणार, याची राख होणार. मग राख सुद्धा माणसाची दिसत नाही, मग कशासाठी गर्व करायचं? आता पद्धत निघाली आहे, तो भी माझा विषय नाही, पण सांगून जातो. देवराम दादा, मला असं वाटत नाही की काही काही विषय सांगावे का नाही सांगावे. आता लोकांनी गौऱ्यांची पद्धत काढली आहे. आता गौऱ्यांची पद्धत आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या आईवडिलांसाठी खूप मोठं चांगलं कार्य करतो आहे, असं आपल्याला वाटतं की आम्ही आमच्या वडिलांचं दहन गौऱ्यांमध्ये देतो, गौऱ्यांमध्ये करतो. पण अगोदरची पद्धत आपले सरणाचीच आहे, लाकडांचीच आहे. राम राज्यापासून लाकडं चालत आले आहे. कृष्ण राज्यामध्ये लाकडं होते आणि त्यावेळेस गायी होत्या ना का? अरे त्यावेळेस सुद्धा गायी होत्या. कृष्णाकडे 9 लाख गायी होत्या. मग त्याला गौऱ्या थापून माणसाला अग्नी डाग द्यायला काय झालं होतं?
आता तर गायीने हो, तुम्हाला माहिती का त्या गौऱ्या कशाच्या असतात काय असतं, फक्त भावना आहे आमची की गायीच्या गौऱ्या आहे, त्याच्यामध्ये अग्नी डाग दिला जातो. अग्नी डाग दिल्यानंतर घरच्या लोकांनी 2 तासाने त्या ठिकाणी आवर्जून जाऊन पाहायचं काय परिस्थिती आहे काय नाही. विठ्ठल विठ्ठल मग काय गेलेल्या जीवाची त्या देहाचे हाल करायचे. मी तुम्हाला फोडून सांगत नाही, फोडून तुम्ही पाहत बसा. मी काही इथे शेंगा फोडायला नाही आलो, हे बाकीच्या गोष्टी तुम्ही पहा. मग सिद्धार्थाने विचार केला, जर असं होतं मनुष्य मरतोही, म्हातारा होतो, आजारी पडतो, परत मनुष्य मरतो, मग ह्या देहाची जर राग होत असेल तर ह्या देहाचा फायदा करून घ्यावा. सिद्धार्थाने घरी गेल्यानंतर रात्री आई वडिलांना सर्वांना झोपू दिलं आणि तिथून निघाला होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला. गौतम बुद्ध भगवान की हाला विठ्ठल मी तेच म्हटलं होतं काका की आपण मध्ये फसले. काका म्हणता 11:25 झालं, तुम्ही एक काम करा, आघाडीची तयारी करा, मी फक्त 15 मिनिटात आवरतो. 11:25 झाले ना, 10 मिनिटात आवरून टाकू, काही टेन्शन नाही. मग तेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, क्षणोक्षणी आचे करावा विचार, जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणात सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार, सखड आयुष्य खा तू काढ सावधाना. कीर्तन खरंच लेट चालू झालं. वेळ आम्ही अगोदरच सांगितलं होतं की वेळ कमी मिळणार आहे. हे कीर्तन जर रात्री असतं तर 2-2.5 तास चाललं असतं, काही हरकत नाही. आपण भगवंताचं नामस्मरण जरी झालं तर तेवढं आपल्याला भरपूर आहे. किती काय ऐकावं भगवंताचं नामस्मरण, तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं गोड आहे. गोड तुझे नाम, कारण प्रमाणही खूप झाली, खूप आनंद, सर्वांना आनंद मिळाला, सर्वांचे आभार मानतो. आणि तेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात जिवंत देह
विठोबा रखवाय विठोबा रखवाय विठोबा रखवाय विठोबा रखवाय विठोबा रखवाय विठोबा रखवाय बोला पुंडलिक वरदार विठ्ठल तुकाराम ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज की पंचमुखी हनुमान की क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ ऐकू दे आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी ब्रह्मार्थाची नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी राहू नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान झालेली सेवा प्रभुचरणी याच ठिकाणी आरंभ करू सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली ननराज माऊली महाराजाने घर माऊली ननराज माऊली